तर वळूया पुढील बातमीकडे। बातमी राजकीय आहे। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना शब्द देते, कितीही लढावं लागलं तरी सुप्रीम कोर्टातली लढाई अर्धवट सोडणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। लाडक्या बहिणीवरून सुप्रिया सुळेंनी आज टोलेबाजीही केली। यावेळेस त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना शब्दही दिला आहे। गमतीचा भाग मला असं वाटतं की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही। रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या। आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो। आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले। प्रेमात व्यवसाय नसतं आणि पैसे नसतात, आणि व्यवसायात प्रेम नसतं। कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेका धंदा होईल। उद्धवजी, तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते की आम्ही सुप्रीम कोर्टातली ही लढाई जोपर्यंत, मग तुम्हाला तो पक्ष चिन्हाचं काय करायचं ते तुम्ही आणि आदरणीय पवार साहेब करा, पण कितीही कष्ट किंवा लढावं लागलं तरी सुप्रीम कोर्टातली लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही। जे हक्काचं आहे ते त्यालाच मिळालं पाहिजे।